उपासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा असाल तर असा कुरकुरीत भगरीचा डोसा तयार करूया. आता यासाठी ना भगर आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा घालायचा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि यामध्ये पाणी घालून 1 तासासाठी ही भगर आपल्याला भिजवून घ्यायची आहे. 1 तासानंतर बघा छानपैकी या ठिकाणी भगर भिजली गेलेली आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे. यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याची कूट, 1 हिरवी मिरची घालायची आहे. तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरेही घालू शकता. मिक्सरवरती फिरवून घ्यायचं. अशापैकी मऊसर या ठिकाणी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा छानपैकी या ठिकाणी पेस्ट तयार झालेली आहे. आता या ठिकाणी एका बाउलमध्ये आपण ही पेस्ट काढून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. बॅटर आपल्याला अगदी पातळ करायचं आहे. जास्त घट्टसर बॅटर केले की आपला ना डोसा जाडसर होऊ शकतो. यासाठी बॅटर पातळ ठेवायचं. आता या ठिकाणी तवाही गरम झालेला आहे. या तव्यावरती ना आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. छानपैकी वरून झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला कुरकुरीत डोसा बनवून घ्यायचा आहे. शेवटीला आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हा कुरकुरीत डोसा आपला तयार झाला. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशा छानपैकी भगरीच्या डोशाबरोबर खायला दही खूप छान लागतं किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी करून खाऊ शकता. चला मग परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.